आता जेव्हा आपण मोठी संख्या घेऊन त्याचे विभाजन करतो, तेव्हा आपण त्याचे वितरण कसे करतो? म्हणजेच जर आपण 1 अंकी आणि 2 अंकी संख्येवरून 3 अंकी संख्येवर गेलो आणि जर आपल्याला ते विभाजन करायचे असेल, तर आपण ते कसे करावे? माझ्याकडे येथे 1, 2, 3, 4 4 शतके आणि 1, 2, 3, 4, 5, 6 दशके आहेत. 460 आणि 1, 2, 3, 4 एकके. 464 पाया 10चे ठोकळे आहेत. मला ते 4 लोकांमध्ये विभाजित करायचे आहेत. विभाजन म्हणजे काय ते आपण पाहू. येथे माझ्याकडे मोठी संख्या आहे. मी स्थानिक मूल्यानुसार विभाजन करेन. आत्तापर्यंत आपण स्थानिक मूल्ये वापरली नाहीत. आता मी ते लिहीन. 4, 6, 4 हे एकक स्थान आहे. हे दशक स्थान आहे आणि हे शतक स्थान आहे. मी वितरण कुठून सुरू करावे? मी एकक स्थानापासून सुरुवात करावी, की दशक स्थानापासून, की शतक स्थानापासून? हा भागाकाराचा नियम आहे. भागाकार हा सर्वात जास्त स्थानिक मूल्य असलेल्या पदापासून सुरुवात करावा. इथे सर्वात मोठे स्थानिक मूल्य कोणते आहे? शतकाचे आहे. म्हणून मला शतक स्थानापासून सुरुवात करावी लागेल. मी शिक्षक आहे. मी तुम्हाला सांगेल तसे करावे लागेल. परंतु आपण बेरीज, वजाबाकी आणि गुणाकार यामध्ये एकक स्थानापासून सुरुवात केली. कमीत कमी स्थानिक मूल्यापासून प्रारंभ करावा हेच आपण शिकलो. परंतु आता आपल्याला भागाकारासाठी सर्वात जास्त स्थानिक मूल्यापासून सुरुवात करायची आहे. आपण हे का करावे? चला एक कथा ऐकू. असे समजा की इथे माझ्या डोक्यावर एक टोपली आहे आणि त्यात हे सर्व आहे. हे फणस आहे, हा आंबा आहे आणि हे लिंबू आहे. हे सर्व म्हणजेच 4 फणस, 6 आंबे आणि 4 लिंबू. मी हे माझ्या डोक्यावर टोपलीमध्ये घेऊन जात आहे. मला माझ्या डोक्यावरचे वजन कमी करायचे आहे. वजन कमी करण्यासाठी मी प्रथम कोणती वस्तू काढली पाहिजे? मी लिंबू काढून टाकल्यास वजन कमी होईल का? मी आंबा काढला तर वजन कमी होईल का? किंवा मी फणस खाली ठेवले तर ते कमी होईल का? जेव्हा आपण हा प्रश्न विचारतो, तेव्हा मुले काय म्हणतील? फणस. कारण इथल्या फळांमध्ये फणस हे सर्वात जास्त वजनाचे आहे. म्हणूनच मी फक्त फणस काढला तरी माझ्या डोक्यावरचा भार कमी होईल. तर मी प्रथम 4 फणसांचे वितरण केल्यास माझ्याकडे 6 आंबे आणि 4 लिंबू शिल्लक राहतात. मग माझ्या डोक्यावरचे वजन कमी होईल आणि ते हलके होईल. या कथेतून आपण उच्च स्थानिक मूल्यापासून प्रारंभ का केले पाहिजे हे समजू शकतो. अशा प्रकारे आपण मुलांमधील गोंधळ आणि प्रश्न सोडवू शकतो. तर ही कथा अशी आहे. जर आपल्याला हे समजले असेल, तर आपण पुढील प्रक्रियेकडे जाऊ. आता मी 4 लोकांमध्ये 464 पाया 10च्या ठोकळ्यांचे वितरण करणार आहे. मी त्याच गोष्टी फळ्यावर अमूर्त संकल्पना म्हणून लिहीन. म्हणजेच मी प्रत्यक्षात जी कृती करेन, प्रत्यक्षात जे संभाषण करेन, ते मी फळ्यावर लिहीन. जर संभाषणात चूक झाली असेल, तर ते फळ्यावर प्रतिबिंबित करेल. जे काही बरोबर आहे, ते देखील फळ्यावर जाईल. म्हणून बोलताना आपल्याला काळजी घ्यावी लागेल. चला पाहूया. आता आपल्याला माहित आहे की 464 पैकी प्रथम हिरवी चकती म्हणजे शतकाच्या हिरव्या चकतीला प्रथम प्राधान्य द्यावे लागेल कारण त्याचे स्थानिक मूल्य सर्वात जास्त आहे.
जर आपण त्यांना वितरित केले, तर प्रत्येक व्यक्तीला किती मिळतील? प्रथम मी शतक स्थान वितरित केले आहे. प्रत्येक व्यक्तीला किती मिळते? 1, 1, 1, 1. तर प्रत्येकाला प्रत्येकी 1 मिळाला. आता ते येथे पहा. मी शतक स्थानाचे वाटप केले. किती लोकांमध्ये? 4 लोकांमध्ये. मी ते केले तेव्हा प्रत्येकाला किती मिळाले? 1. आपल्याकडे इथे काय आहे? माझ्याकडे किती शतके होती? माझ्याकडे 4 होती. जेव्हा मी त्यांचे वितरण केले, तेव्हा किती शतके दिली गेली? किती दिले गेले ते इतके आहे. माझ्याकडे हेच होते. मी हेच दिले. प्रत्येकाला हेच मिळाले. हे दिले गेले आहे. दिले गेले म्हणजे काय? माझ्याकडे काहीतरी होते. मी त्यांना दिले. आपण वजाबाकीमध्ये पाहिले आहे. जर मी माझ्याकडे जे काही आहे ते देऊन टाकले, ते काढून टाकले, तर आपण काय करतो? आपण वजाबाकी करतो. माझ्याकडे 4 शतके होती आणि मी 4 शतके दिली. तर माझ्याकडे किती शतके उरली आहेत? एकही नाही. आपल्याकडे वितरित करण्यासाठी काही शतके आहेत का? नाही. पण माझ्याकडे काय आहे? माझ्याकडे 6 दशके आहेत. बरोबर? आपण पाहूया का? माझ्याकडे 6 दशके आहेत. हे दशकाचे स्थान आहे. माझ्याकडे 6 आहेत. मला ते वितरित करावे लागतील. चला त्यांना वितरित करू. तर प्रत्येकाला किती मिळते? आपण 2 देऊ शकतो का? चला पाहूया. चला 2 देऊ आणि पाहू. अरे, एकाला काहीही मिळत नाही. म्हणून आपण प्रत्येकी 2 देऊ शकत नाही. मुलांना हे समजले पाहिजे. आपण प्रत्येकी 1 देऊ आणि पाहू. 1, 1, 1 आणि 1 दशक. तर सर्व मिळून आपण 4 दशके वितरित केली आहेत. माझ्याकडे 2 दशके शिल्लक आहेत. म्हणून माझ्याकडे किती दशके होती? 6 दशके. मी किती दशके वितरित केली? मी 4 दशके दिली. प्रत्येकाला किती दशके मिळाली? प्रत्येकाला 1 दशक मिळाले. हे बरोबर आहे का? प्रत्येकाला 1 10 मिळाले आहेत. माझ्याकडे असलेल्या 6 दशकांपैकी 4 दशके वितरित केली आहेत. म्हणून मला वजाबाकी करावी लागेल. जेव्हा मी वजा करतो, तेव्हा किती दशके बाकी राहतात? 1 आणि 2. तर आता माझ्याकडे 2 दशके शिल्लक आहेत. मी या दशकांची समान वितरण करण्यात असमर्थ आहे. परंतु ह्या प्रश्नाचे किंवा या क्रियाकल्पाचे उद्दिष्ट हे आहे, की माझ्याकडे असलेले सर्व काही वितरित केले गेले पाहिजे. माझ्याकडे 2 दशके आहेत आणि ते अजूनही वितरित केले जात नाहीत. माझ्याकडे आणखी 4 एकके आहेत. मी या 2 दशकांचे वाटप करण्यास असमर्थ आहे, पण मी ते देणे आवश्यक आहे. ते रिकामे असले पाहिजे. मी काय करू? ठीक आहे. मी जर ही दशके घेऊन बँकेत गेलो, तर बँक मला काय देईल? मी बँकेत जाईन. मी बँकेला 2 दशके दिले, तर ते मला काय देतील? ते मला एककांमध्ये सुट्टे देतील. ते मला किती एकक देतील? एका 10 साठी किती एकके? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. मी किती दिले? 2 दशके. म्हणून मला आणखी 10 मिळावे. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. तर माझ्याकडे 20 एकके आहेत. जेव्हा मी त्यांना 2 दशके दिली, तेव्हा मला हे मिळाले. पण माझ्याकडे आधीच 4 एकके आहेत. म्हणून माझ्याकडे किती एकके आहेत? माझ्याकडे 24 एकके आहेत. आता आपण ते इथे पाहू. माझ्याकडे 2 दशके होती. मी ते बँकेला दिले. बँकेने मला 20 एकके दिली. त्या 20 एककांबरोबरच माझ्याकडे 4 एकके आहेत. तर माझ्याकडे 24 एकके आहेत. मग मी ही 24 एकके वितरित करू शकतो का? हो, मी करू शकतो. पण कसे? मी प्रत्येकी 2 देऊन प्रारंभ करेन.
बरेच शिल्लक आहेत. मी प्रत्येकाला आणखी 2 देईन. माझ्याकडे अजून काही शिल्लक आहेत. मी आता 1 देईन. अजून काही शिल्लक आहेत. आता सर्व काही रिकामे आहे. या प्रकरणात मुले प्रत्येकी 1 किंवा प्रत्येकी 2 किंवा प्रत्येकी 3 अशा प्रकारे वितरण करू शकतात. हे त्यांच्या विचार करण्याच्या क्षमतेवर अवलंबून आहे. त्यांना माहिती आहे की जर त्यांनी 3 दिले तरी देखील काहीतरी शिल्लक राहील. म्हणून ते त्यांना हव्या असलेल्या पद्धतीने वाटप करू शकतात. त्यांनी एका वेळी फक्त 1 द्यावा अशी अट त्यांना घालू नये. आता सर्व काही वितरित केले गेले आहे. 24 एकके वितरित केली आहेत. प्रत्येकाला किती मिळाले? 1, 2, 3, 4, 5, 6. पहिल्या व्यक्तीला 6 मिळाले. दुसऱ्याला 1, 2, 3, 4, 5, 6 मिळाले. आपण फक्त तपासून पाहावे की प्रत्येकाला समान संख्या मिळाली आहे की नाही. 3, 4, 5, 6. 1, 2, 3, 4, 5, 6. ठोस टप्प्यात आपण काय केले ते इथे लिहूया. प्रत्येकाला किती एकके मिळाली? त्यांना 6 एकके मिळाली. माझ्याकडे किती होते? 24. मी सर्व 24 दिले का? हो. माझ्याकडे काही शिल्लक आहे का? काहीच नाही. जेव्हा मी माझ्याकडे असलेली सर्व 24 एकके वितरित केली, तेव्हा प्रत्येकाला 6 एकके मिळाली. माझ्याकडे सुरुवातीला 464 होते, परंतु आता माझ्याकडे काहीही शिल्लक नाही. प्रत्येकाला किती मिळाले? 116. ही अमूर्त रूपात आहे. आता आपण ठोस टप्प्यात काय मिळाले ते पाहू. 100, 10 आणि 6. 116. 100, 10 आणि 6. तर प्रत्येकाला 116 मिळाले आहेत. तर हे आपण ठोस टप्प्यात आणि अमूर्त टप्प्यात पाहिले आहे. भागाकारात देखील प्रतिनिधित्व स्वरूपात दर्शविता येते. परंतु सहसा हा प्रतिनिधित्व करणारा टप्पा वापरला जात नाही. कारण जेव्हा भाजक मोठा होतो, तेव्हा जागेच्या कमतरतेमुळे प्रतिनिधित्व टप्पा आपल्या वहीमध्ये लिहिणे कठीण होते. या कारणास्तव आपण या संवादात फक्त ठोस टप्प्यावरून अमूर्त टप्प्याकडे जातो. अशा प्रकारे आपण हा क्रियाकलाप पूर्ण करतो. आता आपण खेळातील पैसे वापरून भागाकाराचे प्रश्न सोडवूया. ही 4 अंकी संख्या आहे. ही काय क्रिया आहे? माझ्याकडे 1000, 1020 आणि 1, 2, 3, 4, 5 म्हणजेच 1025 आहेत. माझ्याकडे ही रक्कम आहे. मला ते 5 मुलांमध्ये वितरित करायचे आहे. 1, 2, 3, 4, 5. मला ते 5 लोकांना द्यावे लागेल. वर्गात आपण ते 5 मुलांना देऊ शकतो. आपण ते कसे देऊ? चला पैसे खाली ठेवूया. 1025. येथे आपल्याकडे एकही शतक नाही. आपल्याकडे ₹100 नोट नाही. आता आपण स्थानिक मूल्ये लिहू. एकके, दशके, शतके, हजार. जेव्हा आपण भागाकाराची प्रक्रिया पाहतो, तेव्हा आपल्याला एक महत्त्वाचा नियम किंवा चौकट समजते. जागेच्या मूल्यानुसार भागाकार करावा लागतो. म्हणूनच आपण भागाकार करताना प्रत्येक वेळी स्थानिक मूल्य लिहितो. आपल्याकडे 1025 आहेत. किती लोकांमध्ये हे वितरित करावे लागेल? आपल्याला ते 5 लोकांमध्ये वितरित करावे लागेल. ही लोकांची संख्या आहे आणि ही माझ्याकडील रक्कम आहे. म्हणून जेव्हा आपण सुरुवात करतो, तेव्हा आपल्याकडे फणसाची कथा असते. हे सर्वांना ठाऊक आहे. प्रथम आपण सर्वात वजनदार वस्तूपासून सुरुवात करावी. म्हणजेच आपल्याला स्थानिक मूल्य पदापासून भागाकार करणे आवश्यक आहे. चला सुरुवात करूया. लोकांमध्ये वितरित करण्यासाठी आपल्याकडे ₹1000 किती नोटा आहेत? फक्त 1. आपण 5 लोकांना 1 नोट कशी देऊ शकतो?
मी फक्त एका व्यक्तीला एक नोट देऊ शकतो. म्हणून हे वितरित केले जाऊ शकत नाही. पण मी ते वितरित केलेच पाहिजे. बरोबर? मग आपण काय करू शकतो? प्रत्येक व्यक्तीला किती मिळते ते आपण लिहूया. कारण आपण हजाराच्या स्थानाचे वितरण करत आहोत. आपण 5 लोकांमध्ये 1,000 वितरित केल्यास प्रत्येकाला किती पैसे मिळतील? चला त्यांना विचारूया. आपल्याकडे 1,000च्या किती नोटा आल्या? उत्तर काय आहे? काहीही नाही. 0. त्यामुळे कोणालाही काहीही मिळाले नाही. पण मला 1,000 वितरित करायचे आहेत. मी काय करावे? मी बँकेत जायला हवे. जेव्हा मी बँकेत जातो, तेव्हा मला किती सुट्टे मिळतात? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. मला 100च्या 10 नोटा मिळाल्या. आता बँक आणि जो कोणी सुट्टे करण्यासाठी बँकेत गेला होता, त्याला बँकेने किती रुपये दिले? प्राप्तकर्त्याने मिळालेले सुट्टे मोजले पाहिजेत. बँकेने हे मोजले असावेत. परंतु जेव्हा आपण पैसे काढण्यासाठी किंवा सुट्टे करण्यासाठी जातो, तेव्हा आपण नेहमीच पैसे मोजावेत. प्रत्येकाने ते येथे मोजले पाहिजेत. लक्षात ठेवा, विश्वास ठेवा, पण तपासून पहा. याचा अर्थ असा, की आपण दुसऱ्या व्यक्तीवर विश्वास ठेवला, तरीही एकदा तपासून पहा. कारण ज्या व्यक्तीने सुट्टे पैसे दिले आहेत, त्याने जर 9 किंवा 11च्या नोट्स दिल्या, तर आपले उत्तर वेगळे आणि चुकीचे असेल. जरी बँकेने ती मोजली असली, तरी पैसे घेणाऱ्याने ते पुन्हा मोजले पाहिजे. आपण ते मोजले पाहिजेत. ₹1,000 कोणालाही काहीही मिळाले नाही. पण आपण ₹1,000 खर्च देखील केलेले नाहीत. आपण खर्च केला का? आपण ते खर्च केले नाहीत, परंतु ते बँकेत नेले. आपल्याला बँकेतून काय मिळाले? 100च्या 10 नोटा. बरोबर? इथे जे आहे ते आपण लिहित आहोत. आपण ते ₹1,000 वितरित केल्यामुळे अदृश्य झाले नाहीत. तर आपण बँकेत गेलो आणि 100च्या 10 नोटा आल्या. आता आपण सर्वांना 100च्या 10 नोटा देऊ शकतो का? चला पाहूया. प्रत्येकाला एक मिळेल का? हो. अजून एक देण्याचा प्रयत्न करूया. जर आपण आणखी एक दिले तर काय होईल? सर्व नोटा वितरित केल्या आहेत. माझ्याकडे ₹100ची एकही नोट शिल्लक नाही. माझ्याजवळील सर्व ₹100च्या नोटा संपल्या आहेत. काहीही शिल्लक नाही. प्रत्येकाला किती मिळाले? चला विचारू. तुम्हाला किती 100च्या नोटा मिळाल्या? 1, 2. प्रत्येकाला 2 मिळाले की एखाद्यास अधिक मिळाले? प्रत्येकाला फक्त 2 मिळाले. हे इथे लिहूया. प्रत्येकाला किती मिळाले? प्रत्येकाला 2 मिळाले. मी सर्व ₹100च्या नोटा संपवल्या आहेत का? हो. मी वजा केल्यास माझ्याकडे एकही 100ची नोट नाही. माझ्याकडे काय शिल्लक आहे? माझ्याकडे 10च्या 2 नोटा आहेत. आपण ते कसे लिहू शकतो? माझ्याकडे 10च्या 2 नोटा आहेत. आपल्याला या 2 नोटा वितरित करायच्या आहेत. तेथे 2 नोटा आहेत आणि 5 लोक आहेत. हे कसे शक्य आहे? आपण 5 लोकांना 2 ₹10च्या नोटा देऊ शकत नाही. आपण प्रत्येकास 2 दिले तर त्यापैकी फक्त दोघांनाच त्या मिळतील. आपण काय करायला हवे? प्रत्येकाला किती दशके मिळाली? कोणाला मिळाली का? नाही. आपण ते देऊ शकत नाही. मी काय करू शकतो? मी पुन्हा बँकेत जावे. जर मी बँकेत गेलो तर ₹10 मला किती सुट्टे मिळतील? मला 100 वा 1,000 किंवा ₹1 मिळतील का? मुलांना ते कळेल. जर मी 2 दशके दिली, तर मला ₹20च्या 20 नोटा मिळतात. आपल्याकडे 20 नोटा आहेत का? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10,
11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. मला 20 नोटा मिळाल्या. पण ₹10 नोटांचे काय झाले? त्यापैकी कुणाला काही मिळाले का? आपण तुम्हाला किती मिळाले असे विचारू. तुम्हाला किती मिळाले? काहीही नाही. मला काहीही मिळाले नाही. मी ₹10 नोटांचे वितरण केले का? मी ते खर्च केले का? नाही. मी काय केले? मी बँकेत गेलो आणि मला ₹1 20 नोटा मिळाल्या. त्याशिवाय माझ्याकडे आधीपासूनच ₹1 किती नोटा आहेत? 1, 2, 3, 4, 5. माझ्याकडे ₹1 5 नोटा होत्या. तर आता माझ्याकडे ₹25 आहेत. आता आपण ₹25 वितरित करू शकतो का? माझ्याकडे 5 लोकं आहेत. ₹25 म्हणजेच चला सुरुवातीला प्रत्येकाला 2 देऊ आणि प्रत्येकाला 2 द्या. मग आपण प्रत्येकाला आणखी 2 देण्याचा प्रयत्न करू. तर आता त्यांच्याकडे ₹1 प्रत्येकी 4 नोटा आहेत. 1, 1, 1, 1. सर्व ₹1 नोटा संपल्या आहेत. म्हणून प्रत्येकाला किती रुपये मिळाले? 1, 2, 3, 4, 5. 1, 2, 3, 4, 5. 1, 2, 3, 4, 5. 1, 2, 3, 4, 5. प्रत्येकाला ₹1 5 नोटा मिळाल्या का? होय. प्रत्येकाला 5 नोटा मिळाल्या. तर सर्वांना समान वाटा मिळाला. म्हणून आपण इथे 5 लिहू शकतो. माझ्याकडे असलेल्या ₹1 सर्व 25 नोटा मी संपवल्या आहेत. माझ्याकडे काही शिल्लक राहिले? काही शिल्लक आहे का? नाही. माझ्याकडे काही नाही. म्हणजे 0 आहे. आता येथे आपण ₹1025 5 लोकांत समान प्रमाणात वितरित केले आहेत. भागाकाराची ही पद्धत आपण खेळांमधून शिकली आणि ती फळ्यावर अमूर्त रूपामध्ये संकल्पनेनुसार लिहिली आहे. जेव्हा आपण चौरस रेखा असलेल्या वहीमध्ये याचा सराव करतो, तेव्हा आपल्याला स्थानिक मूल्यानुसार कसे लिहायचे ते कळेल. आपण हे चौरस रेखांकित वहीमध्ये अशा प्रकारे करू शकतो. सहसा मुले हा प्रश्न कशा प्रकारे सोडवतात? 1025 हे 5 ने विभाजित केले पाहिजे. बऱ्याचदा मुले भागाकार करण्यासाठी पाढ्यांची मदत घेतात. त्यांना वाटते, की आपल्याला 5चा पाढा माहिती असल्यास आपण ते सहजपणे करू शकतो. मी सुरुवात करतो. 5 दुणे 10, 0, 5 5 25 म्हणून 25 वजा करा, तर इथे 0 मिळेल. बऱ्याचदा मुले हे उत्तर देतात कारण त्यांनी स्थानिक मूल्यानुसार सोडवले नाही. आपल्याला येथे 205 मिळाले, परंतु आपल्याला इथे 25 मिळाले. का? मुलांनी फक्त पाठांतर केलेल्या पाढ्यांवर लक्ष केंद्रित केले आणि संकल्पना जाणून घेतल्याशिवाय जर त्यांनी पाढे वापरले, तर चुकीच्या संकल्पनेमुळे त्यांना चुकीचे उत्तर मिळेल. म्हणूनच आपण ठोस टप्प्यात भागाकार करावा, संकल्पना समजून घ्यावी. नंतर जर आपण ते अमूर्त स्वरूपात केले, तर मुलांना ते योग्य प्रकारे समजेल. या प्रश्नामध्ये ₹1025 5 लोकांमध्ये वितरित करायचे होते. आपण येथे काहीतरी निरीक्षण करणे आवश्यक आहे. प्रत्येक टप्प्यावर आपण कोणता प्रश्न विचारतो आणि उत्तर काय मिळते? येथे पहा. माझ्याकडे किती आहेत? मी किती वितरित केले? प्रत्येकाला किती पैसे मिळाले? माझ्याकडे काय उरले आहे? माझ्याकडे किती आहे? प्रत्येकाला किती पैसे मिळाले? मी किती खर्च केला? माझ्याकडे काय उरले आहे? याची वारंवार पुनरावृत्ती होत आहे. प्रश्नांचा समान गट आहे. बरोबर? माझ्याकडे किती आहे? प्रत्येकाला किती पैसे मिळाले? मी किती खर्च केला? माझ्याकडे किती आहे? प्रत्येकाला किती पैसे मिळाले?
मी किती खर्च केला? माझ्याकडे किती शिल्लक आहे? म्हणून आपल्याला प्रत्येक जागेच्या मूल्याबद्दल हा प्रश्न विचारण्याची आणि शेवटच्या टप्प्यात पोहोचेपर्यंत उत्तरे मिळवणे आवश्यक आहे. अशा प्रकारे संभाषणाद्वारे भागाकाराचा प्रश्न सोडविण्यात मदत होते. आता आपण 1025 चा 5 ने केलेला भागाकार पाहिला आहे. चला काही आणखी उदाहरणे पाहू. कारण या भागाकार क्रियेचे वैशिष्ट्य म्हणजे आपण त्या स्थानिक मूल्यानुसार विभाजित करीत आहोत. म्हणून प्रत्येक जागा आपल्याकडे जे काही आहे ते आपण वितरित करण्यास बाध्य आहोत. जेव्हा आपण वितरित करतो, प्रत्येकाला प्रत्येक स्थानिक मूल्याच्या जागी काही मिळते का? हे आपल्याला तपासून पाहावे लागेल. दुसरे उदाहरण घेऊ. 391 भागिले 3. आपण इथे आवश्यक संभाषण सुरू करू. पहिल्यांदा स्थानिक मूल्ये लिहून घ्या. प्रथम शतके. माझ्याकडे 3 शतके आहेत आणि मी ते 3 लोकांमध्ये वितरित केले. जर मी ते 3 लोकांना वितरित केले, तर प्रत्येकाला 1 शतक मिळते. तर मी माझ्याकडे असलेली सर्व शतके संपवितो. माझ्याकडे काहीही शिल्लक नाही. माझ्याकडे आता काय आहे? माझ्याकडे 9 दशक रुपये आहेत. 10 रुपयांच्या नवीन नोटा. मला जर ते समान प्रमाणात द्यावे लागले, तर प्रत्येकाला किती मिळतील? प्रत्येकाला 3 ₹10 मिळतात. यातून मी माझ्याकडे असलेले सर्व ₹10 संपवतो का? 3 गुणिले 3 करा. म्हणजे समान रक्कम वितरित केल्यानंतर माझ्याकडे काहीही शिल्लक नाही. माझ्याकडे आणखी काय आहे? माझ्याकडे ₹1 आहे. मी हा ₹1 कोणाला द्यावा? तो 3 लोकांना द्यावा? जेव्हा मी ₹1 3 लोकांना देतो, तेव्हा प्रत्येकाला किती ₹1 नोटा मिळतात? त्यांना काही मिळते का? माझ्याकडे फक्त ₹1 आहे. मला तो 3 लोकांना द्यायचा आहे. हे शक्य आहे का? नाही. म्हणून कुणालाही काहीही मिळत नाही. पण आपण ₹1 खर्च केला का? नाही. कारण कोणालाही ते मिळाले नाही आणि तो माझ्याकडेच आहे. मुलांची सर्वात सामान्य चूक म्हणजे ते हा शून्य लिहायला विसरतात. त्यांना बाकी मिळते. एकदा हे खाली आणल्यानंतर ते प्रक्रिया सुरू ठेवत नाहीत. आता दुसरे उदाहरण घेऊ. या उदाहरणात आपण काय पाहिले? माझ्याकडे शतक स्थानी 3, दशक स्थानी 9 आणि एकक स्थानी 1 होते. प्रत्येकाला प्रत्येक ठिकाणी किती मिळाले? दशक स्थानी 3, शतक स्थानी 1 आणि एकक स्थानी काहीही नाही. आता दुसरे उदाहरण घेऊ. 5,445. हे पैसे 5 लोकांमध्ये समान प्रमाणात वितरित करायचे आहेत. पहिल्यांदा स्थानिक मूल्य लिहू. एकक, दशक, शतक, हजार. स्थानिक मूल्यांसोबत 4 स्थाने. प्रथम स्थानी 1000 आहे. हजाराच्या स्थानी माझ्याकडे 5 नोटा आहेत आणि तेथे 5 लोकं आहेत. त्यामुळे प्रत्येकाला 1 नोट मिळते. मी हजारांच्या सर्व नोटा संपवल्या आहेत. माझ्याकडे काही नाही. सर्व काही दिले आहे. प्रत्येकाला 1 नोट मिळाली. माझ्याकडे आता काय आहे? माझ्याकडे 100 4 नोटा आहेत. मी 5 लोकांना 100 4 नोटा कशा वितरित करू? प्रत्येकाला ₹100 किती नोटा मिळतील? त्यांना मिळेल का नाही? 4 हे 5 पेक्षा लहान आहे. म्हणून कुणालाही 100ची नोट मिळत नाही. म्हणून मी कोणालाही 100 देऊ शकत नाही.
पण माझ्याकडे अद्याप 100च्या 4 नोटा आहेत आणि मी ते खर्च केले नाही. मी 4 मधून 0 वजा केल्यास माझ्याकडे 100च्या 4 नोटा बाकी आहेत. मला 100च्या या 4ही नोटा संपवायच्या आहेत. मी हे कसे करू शकतो? ते करण्यासाठी मी परत एकदा बँकेत जातो. बँक मला काय देईल? ते मला ₹10च्या 40 नोटा देतात. ₹10च्या 40 नोटा, पण माझ्याकडे आधीच 4 ₹10च्या नोटा आहेत. माझ्याकडे आधीच 4 नोटा होत्या. म्हणून माझ्याकडे 40 अधिक 4 44 ₹10च्या नोटा आहेत. प्रत्येक व्यक्तीला किती ₹10च्या नोटा मिळू शकतात? प्रत्येकाला ₹10च्या किमान 8 नोटा मिळतात. तर 10च्या 40 नोटा वितरित झालेल्या आहेत. म्हणून माझ्याकडे ₹10च्या किती नोटा शिल्लक आहेत? 4. माझ्याकडे ₹10च्या 4 नोटा आहेत. मी 5 लोकांना 4 नोटा देऊ शकत नाही. म्हणून मी पूर्ण रक्कम वितरित केली पाहिजे. मी ही रक्कम पूर्ण वितरित करण्यासाठी काय करावे? मी बँकेत जावे. जर मी सुट्टे करून घेतले, तर मला किती सुट्टे मिळतील? मला एक ₹40च्या 40 नोटा मिळतील. माझ्याकडे आधीपासूनच ₹1च्या 5 नोटा आहेत. म्हणजे सर्व मिळून माझ्याकडे ₹1च्या 45 नोटा आहेत. तर प्रत्येकाला ₹1च्या किती नोटा मिळतील? प्रत्येकाला दिल्या आहेत. म्हणून माझ्याकडे 5,445 पैकी किती पैसे शिल्लक राहतील? ही ₹45 दिल्यानंतर माझ्याकडे काहीही शिल्लक नाही. या उदाहरणात आपण काय पाहू शकतो? शतकाच्या ठिकाणी कोणालाही काहीही मिळाले नाही. या आधीच्या प्रश्नात आपल्याला एकक स्थानी काहीही मिळाले नव्हते. आधीच्या रकमेमध्ये 1025 भागिले 5 या प्रश्नामध्ये आपण काय पाहिले? एकक, दशक, शतक, हजार. आपल्याला कोणत्या स्थानी पैसे मिळाले नाहीत? हजारात काहीही नाही. शतक स्थानी 2, दशक स्थानी काहीही नाही आणि आपल्याला एकक स्थानी 5 मिळाले. आपण पाहिलेल्या प्रत्येक उदाहरणात काही वेळेस आपल्याला एकक स्थानी काहीही मिळाले नाही. शतक स्थानी काहीही नव्हते. येथे हजार स्थानी काहीही नव्हते आणि दशक स्थानी काहीही नव्हते. म्हणजे जेव्हा शिक्षक वर्ग आयोजित करतात आणि धड्याची तयारी करतात, तेव्हा त्यांना अशी उदाहरणे लक्षात ठेवण्याची गरज आहे आणि वेगवेगळ्या उदाहरणांनी भागाकार शिकवावा. मग मुलांची वैचारिक समज मजबूत होते आणि गैरसमज किंवा चुकीचे समजणे अशक्य होते. जेव्हा शिक्षक वर्गात तयारी करून येतात, तेव्हा मुलांची वैचारिक समज दृढ होते आणि ते भागाकारासाठी महत्वाचे आहे.